सगळे मजेत ना? आपला नेहमीचा आणि आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे. आज आपण 14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे न साजरा करता आपण साजरा केला आहे मातृपितृ दिवस. मातृपितृ दिवस आपण का साजरा करतो हे आम्हाला आमच्या मॅडमनी सर्व छान पद्धतीत सांगितलं आहे. तर आज मुलांना घेऊन आम्ही मातृपितृ पूजन करण्यासाठी आम्ही आज गेलेलो आहोत शाळेमध्ये गेल्यावर नंतर त्यांनी सांगितले की प्रथम पूजा आपण आपल्या आई वडिलांची करतो. आई वडील म्हणजे हे आपले प्रथम गुरु. त्याच्यानंतर आपण दुसरं गुरु मानतो ते म्हणजे शिक्षक जे काही घडवतात, जे काही शिकवतात, त्याच्यामुळे आपले मुलं चांगले शिकतात आणि चांगले घडतात. तर ह्याच्यासाठी आज आम्ही मातृपितृ पूजन केलेले आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि आवडल्यावर लाईक सबस्क्राईब करायचं. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनेल. चला सगळेजण चाललेलो आहो मातृपितृ पूजन करायला. अरे पण या हाय गाईज, बघा आपण आलेलो आहोत स्टार्टिंगला. इथे सरस्वती पूजन केलं जातं. त्याच्यानंतर आपल्या सगळ्या मातृपितृ पूजनांचा मोठा बोर्ड लावलेला आहे. त्याच्यानंतर सगळ्या आया आपल्या पोरांसंग बोलत आहेत आणि बोलता बोलता ते सगळे पूजनचं कसं काय करायचं आहे ती सगळी माहिती देत आहेत. त्याचप्रमाणे सगळे आई सगळ्यांचं मी व्हिडिओ घेतलेला आहे. बघा, हे आहे श्यामलताई. बाकीचे सगळे आपले ओळखीचे आहेत, काही ओळखीचे नाही आहेत, पण सगळ्यांना आपण बघतोय सगळ्यांची आई वगैरे आलेली आहेत. ज्याची आई नाही आली त्यांचे वडील आलेले आहेत. मी इथे बसलेले होते, पण आता व्हिडिओ काढायला मला जायचं असल्यामुळे मी सगळ्यांची व्हिडिओ काढत आहे. तर बघा, हे सगळे स्टुडंट आहेत. इथे सगळे ज्यांचे आई आलेले नाही आहेत ते आहेत आणि इथे बघा ज्यांचे वडील आले आहेत, काही लोकांचे आई आलेले आहेत. तर आम्ही मातृपितृ पूजन खूप छान प्रकारे एन्जॉय केलेलं आहे. मॅडम लोकांनी आम्हाला खूप छान प्रमाणात समजून सांगितलेलं आहे आणि पोरा लोकांना पण हे सांगितलेलं आहे की आपली आई बापच आपली पहिले दैवत आहे आणि त्याच्यानंतर आपण टीचर आहात. तर टीचर लोक हे दुसरे दैवत आहेत. म्हणजे बघा, जर तुम्हाला घडवणारे आई बापा असतात, पण शिकवणारे आणि सगळं काही तुम्हाला समजून सांगणारे ते असतात तुमचे टीचर. म्हणून आई बापाच्या नंतर द्वितीय स्थान असतं आपल्या शिक्षक लोकांना. तर सगळ्यांना खूप छान प्रकारे संदेश दिलेला आहे की 14 फेब्रुवारीला एकतर ब्लॅक डे असतो, दुसरी गोष्ट व्हॅलेंटाईन असतो. व्हॅलेंटाईन डे आणि ब्लॅक डे न साजरा करता लहान मुलांसाठी मातृपितृ दिवस हे आसाराम बापू यांनी वर्षापासून हे चालू केलेलं आहे. ज्यांची गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतात ते लोक व्हॅलेंटाईन डे बनवतात आणि बाकीच्या लहान पोरांना हे शिस्त लावलं जातं की तुम्ही व्हॅलेंटाईन डे म्हणून आई आणि वडिलांची पूजा काढला. आता वहिनी माझी आली नव्हती, त्याच्यामुळे माझ्या भाचीने माझीच पूजा केलेली आहे. तर पूजा करत असताना तिने खूप छान प्रकारे मला हळदी कुंकू लावून तिने मस्त स्वागत वगैरे केलेलं आहे. वापस आम्हाला सांगितलेलं आहे अक्षता वगैरे टाका, हळदी कुंकू लावा, फुलं टाका. मग मी तिला मिठाई चारलेली आहे. तिने मस्त छान पूजा केलेली आहे. त्याचप्रमाणे वहिनी आल्याच्यानंतर माझी दुसरी भाची पण आलेली आहे. मग आम्ही दोघींचीही पूजा करून घेतलेली आहे. आता आई असली काय आणि आत्या असली काय एकासारखंच, त्याच्यामुळे तिने माझी पूजा केलेली आहे. तर सगळेजण खूप छान एन्जॉय करताय. बघा, ही माझी छोटी भाची आहे आणि दुसरी आहे ती माझी मोठी भाची आहे. आता त्याच्यानंतर माझी वहिनी पण आलेली आहे. आता आमच्या धनुनी तर पूजा चालूच आहे. त्याचप्रकारे सगळ्या मुली आपल्या आई वडिलांची पूजा कशा करत आहेत बघा. मस्त फुलं वगैरे टाकून ते खूप एन्जॉय करत आहे पूजा. किती क्यूट स्माईल आहे बघा ह्या पोरीची. तर खूप छान आम्ही एन्जॉय केलेला आहे. तुम्ही पण अशाच मातृपितृ पूजा करता का, किंवा केलेच पाहिजे असं काय असेल तर मला नक्कीच लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि आम्हाला सांगा की आमची मातृपितृ पूजा कशी होती. त्यानंतर त्या मुलांना अशी शपथ घ्यायला सांगितली मॅडम लोकांनी की प्रार्थना करा की मी आजपासून मोबाईल घेणार नाही, टी व्ही कम बघेल, अभ्यासात छान लक्ष देईल. अशा प्रकारे पोरं खूप एन्जॉय करतात. पण तुम्हाला असं वाटतं का मुलं मोबाईल घेणार नाही, तर मुलं खूप हसत होते. पण मॅडमनी खूप छान सांगितलेलं आहे की सगळ्या पॅरेंट्स लोकांचं ऐकायचं आहे. तुमची प्रथम गुरु म्हणजे तुमचे आईवडील आहेत. तुम्ही मोबाईल वगैरे कमी बघायचा आहे असं तुम्ही प्रॉमिस करायचं आहे तुमच्या आईला. आणि ही आहे आमची मोठी मुलगी, ही धनू ई म्हणू. त्यानंतर वहिनी आलेले आहे. ते बाळाचंच खूप छान फोटो आमच्या मॅडमनी लावलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आईवडिलांचे फोटो काढू शकता. ही आमच्या धनूंची टीचर आहे. आता मग मी जशी धनूनी माझी आणि वहिनीची पूजा केली त्याच प्रकारे मी तिला सांगितलेलं आहे की आमच्या पूजा झाल्याच्यानंतर तू मॅडमची सुद्धा पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे तिने दोन्ही केलेलं आहे. बघा, हे दुसऱ्या वर्गाच्या लोकांची पूजा चालू. जसं माझ्या छोट्या भाचीचं होतं ते सकाळी होतं आणि मोठ्या भाचीचं होतं ते दुपारी होतं. आता त्यांची पण मॅडम सगळ्यांना हेच सांगत आहे की पूजा कशी करायची, काय करायची, इंस्ट्रक्शन देत आहे आणि खूप छान प्रकारे समजून सांगत आहे की मुलांना काय करायला पाहिजे. त्याचप्रमाणे सगळं झाल्याच्या नंतर मुलांना आपण आशीर्वादसुद्धा द्यायचा आहे की कशा प्रकारे तुम्ही पुढचं आयुष्य घडवायचं आहे किंवा घडायचं आहे, अभ्यास कसा करायचा आहे, सगळं छान प्रकारे माहिती दिलेली आहे. आणि खरं सांगू का, पहिली गोष्ट म्हणजे ही आमची शाळा आहे. मला असं वाटतं की जी मातृपितृ पूजा शाळेमध्ये ठेवलेली आहे. बाकीच्या शाळेमध्ये मी अजूनपर्यंत तर ऐकलेलं नाही आहे
की मातृपितृपूजन 14 फेब्रुवारीला होतं म्हणून. पण आमच्या शाळेने खूप छान नियोजन केलेलं आहे. त्याबद्दल आमच्या शाळांचं खरंच मनापासून धन्यवाद. आणि शाळा अशी काहीतरी पोरांना वेगळं काहीतरी शिकवत असते, त्याच्यामुळे पोरं भविष्यामध्ये खूप पुढे जातात आणि त्यांनाही सुचतं की आपले आईवडील आपले प्रथम गुरु आहेत आणि द्वितीयम आपले शिक्षक. तर खूप शिक्षक लोकांनीसुद्धा हे सगळं शिकवण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. त्यांना पूर्ण वर्ग सोडून त्यांना सगळ्या मुलांना अटेंड्स करून त्यांना सगळ्यांना एकत्र आणावं लागतं. पण खरं सांगते तुम्हाला, आमच्या मॅडमनी ह्या खूप छान प्रकारे सगळं नियोजन केलेलं आहे. अर्धा तास ह्या स्टँडर्डला, अर्धा तास त्या स्टँडर्डला, असं करून सगळ्यांच्या आईवडिलांना बोलून एक पूजा स्वरूपामध्ये आईवडिलांना तर म्हणजे पोरांना तर खरंच हे शिकवलेलंच आहे की काय कसं करायचं आहे. त्याच्यामध्ये खरंच आम्ही मॅडम लोकांचे आभार आहोत. पण खूप छान वाटलं आम्हाला शाळेत जाऊन आणि असं काहीतरी केल्याच्या नंतर पोरांनाही खूप छान वळण लागतं. व्हॅलेंटाईन डे करण्यापेक्षा मातृपितृपूजन करा, ह्याच्यात तुमचं खूप छान आहे, कल्याण आहे. ही माझी मोठी भाची आहे. आईचे पाय सगळे धुतले आणि आईची पूजा केल्याच्यानंतर माझी भाची माझीसुद्धा पूजा करत आहे. तर बघा, खूप छान वाटत आहे. तिने खूप छान प्रकारे मला ओवाळलं आहे, टिक्का वगैरे लावलेला आहे, आशीर्वादसुद्धा घेतलेला आहे. आणि मग माझं झाल्याच्यानंतर मी तिला सांगितलं आहे की आमच्या दोघांचं तू पूजा केली, खूप छान आहे, चांगला आशीर्वाद दिलेला आहे, पोरांनी भविष्यामध्ये खूप छान मोठं वगैरे व्हावं म्हणून. आणि आमची पूजा झाल्याच्यानंतर आम्ही तिच्या टीचरलासुद्धा बोलवले आहे. तर खरंच धनुचे टीचरसुद्धा आलेले आहेत आणि आम्ही त्यांचीसुद्धा पूजा केलेली आहे. खूप छान वाटलं आम्हाला शाळेत येऊन आणि असं हे सगळं लेखन करताना खूप मस्त वाटत होतं. हे धनुचे मराठीचे टीचर आहेत, हे त्यांची आई आहे, मुलींची मजा, ही आमचे सगळे फ्रेंड्स आहेत, फ्रेंड सर्कल्स. आणि आता आम्ही ब्लॉगिंग पण करतो आहे, व्हिडिओ पण करतो आहे. सगळ्यांना लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि आमचे छान छान व्हिडिओ बघायचे आहेत. लाईक, सबस्क्राईब. ह्या आमच्या धनुच्या टीचर आहेत. आमची पूजा झाल्याच्या नंतर टीचरची पूजा कशी करत आहे आमची धनु, तिला सांगायची काही गरजच पडत नाही. खूप छान वाटलं. मॅडम पण त्यांना खूप सपोर्ट करतात, हे ऐकून पण आम्हाला खूप मस्त वाटतं. आणि खरंच खूप छान पूजा वगैरे झालेली आहे. तर सगळ्यांचं मनापासून सगळ्यांना मातृपितृ डेच्या खूप 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 शुभेच्छा. सगळ्यांनी असंच हसत खेळत राहा आणि सगळ्यांनी लाईक कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. सगळेजण लिफ्ट मध्ये आलेले आहेत. कोण राहिलेला आहे का? मी नाही, आम्ही खाली चाललेलो आहोत.